मग आता रक्तामध्ये जसं आपण म्हटलं लाल पेशी असतात, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स हे जनरली नॉर्मली प्लाझ्माबरोबर असतं. तर पांढऱ्या पेशीचं म्हणजे असं कधीच होतं का, की त्या ॲबनॉर्मली वाढतात किंवा कमी होतात? म्हणजे इन्फेक्शन असताना पण कारण हल्ली कोणालाही जर ताप आला, तर ते पहिलं ते टेस्ट करतात करतात आणि त्या नुसत्या पांढऱ्या पेशींवरनं काहीही कळत नाही, कळत की नाही. हे कुठलं इन्फेक्शन आहे. तर ते कसं ओळखायचं? तर पांढऱ्या पेशी म्हणजे आपण WBC जो आहे हे आपल्या प्रतिकारशक्तीच्या पेशी आहेत. तर त्या व्हायरल इन्फेक्शन नंतर कमी होऊन जातं. म्हणजे आपण डेंग्यू असो, कोविड असो, तर आपण कोविडमध्ये खूप जणांनी टेस्ट केलेत, स्वतःहून जाऊन लॅबमध्ये जाऊन तपासण्या केलेत. त्यावेळी आपण जो NL रेशो जो म्हणायचो की न्यूट्रोफिल लिम्फोसाईट रेशो, तर WBCमध्ये पण न्यूट्रोफिल्स हे आपल्या बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या लढण्याच्या पेशी आहेत, लिम्फोसाईट ह्या व्हायरल आणि फंगल इन्फेक्शनशी लढण्याच्या पेशी. तर जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं त्यावेळी WBC कमी होतात किंवा लिम्फोसाईटच्या पेशी वाढतात, कारण ते आपली प्रतिकारशक्तीचा भाग आहे की आपण तो व्हायरस नष्ट करायचा प्रयत्न शरीर करते किंवा अँटीबॉडी बनवतात त्या पेशी, त्यामुळं त्या पेशींची वाढ होतीये आणि अँटीबॉडी म्हणून आपण ते नष्ट होतं. जेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं त्यावेळी पेशी वाढतात आणि त्या WBC वाढलेल्यातला न्यूट्रोफिलचा जो घटक आहे, जो बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढतोय, तो घटक वाढलेला असतो. आता काही वेळा जेव्हा आपण ह्याच्यात अजून 2-5 प्रकार आहेत, इओसिनोफिल्स की जी ॲलर्जीची पेशी आहेत किंवा ज्या मोठ्या पेशी आहेत ज्यांना आपण ब्लास्ट सेल्स किंवा कॅन्सर सेल्स म्हणतो. तर हे आपल्याला त्या डिफरन्शियलमध्ये म्हणजे आपण स्लाईड बघतो, जसं आपण एखाद्या कोणाचंही रक्त घेतल्यानंतर मशीन रिपोर्टसोबत आपण त्यांची एक काचेची चाचणी करतो की जे मायक्रोस्कोपच्या अंदर त्या पेशी कशा दिसत आहेत, त्या नॉर्मल दिसत आहेत, त्या इन्फेक्शनसारख्या रिॲक्टिव्ह दिसत आहेत की त्यांच्यामध्ये अनियमितप्रमाणे वाढणाऱ्या पेशी की जे कॅन्सरकडे जाण्याचं परिणाम असू शकतो, की ज्याला आपण ब्लास्ट सेल्स म्हणतो जेव्हा आपण त्यांना ब्लड फिल्ममध्ये बघतो. तर ह्या पेशी जेव्हा अनियमितप्रमाणे आपलं शरीर बनवतं तर त्याला आपण ब्लड कॅन्सर असं मग डिटेक्शन करण्यासाठी पुढे तपासण्या की जसं आपण कोविड आहे का नाही, सर्दी खोकला झाला तर तुम्ही कोविड अँटीजन करा, RT-PCR करा. तसंच मग आपल्याला ह्या ज्या ॲबनॉर्मल पेशी आहेत त्या नक्की कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे. कॅन्सर ही जवळपास 150-200 प्रकारचे ब्लडचेच प्रकार आहेत. तर त्यातला कोणता, जसं आपण कोविडचे 4 वर्षात 4 व्हेरियंट पाहिले, तर ब्लड कॅन्सरचे तर कितीतरी व्हेरियंट असू शकतात. तर म्हणून आपल्याला ते तपासणीवरती अँटीजेन टेस्टिंग करून पाहणं आणि त्याला आपण काही टार्गेटेबल उपचार देऊ शकतो का, जसं आपण कोविडमध्ये टोसिलिझुमॅबच्या अँटीबॉडी वापरल्या, कोविड वॅक्सिन वापरले, तर तसं यांना काही टार्गेटेबल अँटीबॉडी की जे फक्त कॅन्सरवरतीच स्पेसिफिक काम करेल आणि बाकी शरीराच्या अवयवांना फार त्रासदायक राहणार नाही. तर त्याच्यात आपण बोन मॅरो टेस्ट करू शकतो की जिथून ही सगळी पेशी बनायची फॅक्टरी आहे त्याचं ॲनालिसिस करतो. जसं आपल्याला काही डिफेक्टिव्ह पीस मिळाला, आपण त्याचा बॅच नंबर काढतो आणि मागे जातो की हा कुठून बॅच तयार झाला आणि त्या फॅक्टरीतून आपण सगळं बॅच काढतो. तसं आपण काढण्यासाठी तर गरजेचं आहे की आपण फॅक्टरी ॲनालिसिस करणं, तो बॅच निवडणं आणि त्या बॅचलाच फक्त आपण पूर्णतः नष्ट करू, टार्गेटेड थेरपी करू. नंतर मग आपण ते इम्युनोथेरपी असो किंवा जीन जे डिफेक्ट्स आहेत की जे आपल्याच पेशींमध्ये जे पण काही जेनेटिक बदल झाले, तर ह्या पेशी बाहेरून नाही आलेल्या, त्या पेशी आपल्या शरीरात आपल्या शरीरानेच बनवलेल्या आहेत. तर आपल्यात जे 46 क्रोमोझोम आहेत की 44 + XY पुरुष, 44 + XX स्त्री, तर ह्या 44 हे X किंवा XY मधून जेवढं पण काही जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यात विभाजनी यांची हजारोच्या किंवा लाखोच्या संख्येमध्ये आपल्या बोन मॅरोमधून ह्या पेशी बनत आहेत. त्याच्यात एक जरी नासलेलं निघालं तर सगळं खराब करू, जसं फळ खराब करू शकतं तसंच एक जरी पेशी खराब निघाली तर त्याच्या खालोखाल जे बनणाऱ्या पेशी आहेत त्याचं एकाच्या 2, 2च्या 4 ते हजारोच्या संख्येमध्ये खराब पेशी निर्माण करत जाणार आणि तो जेनेटिक डिफेक्ट तो अनुवंशित नाही आहे, तो त्या पेशींमध्ये डिवाइड होताना म्हणजे एकाचे 2, 2चे 4 होताना निर्माण झाला आहे, तो त्यांच्याच शरीरात निर्माण झाला आहे आणि तो कुणाच्यातही होऊ शकतो आणि तिथून तो पुढे पुढे खराब पेशी बनवत जातो. त्यामुळे त्याची ॲनालिसिस आपण बोन मॅरो ॲस्पिरेशन, बोन मॅरो बायोप्सी आणि त्यांचे हे स्पेसिफिक टेस्ट की जे कॅन्सर अँटीजेन टेस्टिंग ज्याला आपण इम्युनोफिनोटायपिंग ऑर फ्लो सायटोमेट्री म्हणतो आणि PCR पॅनल्स किंवा जीन पॅनल्स की जे आपण कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे त्याप्रमाणे त्याचे जीन डिफेक्ट्स किंवा जीन म्युटेशन्स वेगळे आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं पॅनल वेगवेगळं पाठवलं. त्यामुळे आपल्याला बोन मॅरोमध्ये काय दिसतंय त्याच्याप्रमाणे त्याच्या खालोखाल ह्या तपासण्या
बदलत जातात. अच्छा, तुम्ही म्हणालात ब्लड कॅन्सरचेच काहीतरी 100-150 प्रकार आहेत. तर मग साधारण असे कुठले तुम्ही कॉमन बघितलेले आहेत आणि त्यातले किती बरे होतात? म्हणजे पहिला प्रश्न असा आहे, की बरे होतात का? आणि कोणत्या प्रकारचे साधारण कोणत्या प्रकारचे तुम्हाला दिसतात? तर कॅन्सर, ब्लड कॅन्सर ह्यातले बहुतांश प्रकार आपण क्युअर करू शकतो. 90%? 100%? 100% तर आपण कुणालाच कॅन्सर क्युअर होतो असं म्हणू शकणार नाही. तर त्यांचं जेनेटिक रिस्क प्रमाणे जसं आपण म्हटलं, की त्यांची अँटीजेनिसिटी आणि जीन म्युटेशन किती चांगल्या रिस्कचा आहे किंवा खराब रिस्कचा आहे, आपल्याला त्याला टार्गेटेबल उपचार उपलब्ध आहे की नाही, त्याप्रमाणे त्याचं क्युअर होण्याचे चान्सेस 30% ते 80-90% व्हेरी होतात. की जे काही खराब कॅन्सर आहेत त्यातले आपण 30 जणांनाच बरे करू शकतो, 70% जणांना नाही. जे चांगले आहेत, जसं आपण लहान मुलांमध्ये ALLचा प्रकार जास्त तर वेस्टर्न लिटरेचर जर बघितलं तर जर्मन डाटा असा आहे की 90-95% ह्याच्यामध्ये क्युअर रेट आहे. सगळ्यात लहान वयातला कुठला कॅन्सर पेशंट बघितला? जवळपास एक वर्षाची मुलगी मी पाहिली असेल, की जी सगळ्यात लहान वयातली आणि होती ती बरी झाली? आणि ती बरी झाली. तर तिच्यामध्ये ALLच हा प्रकार होता आणि त्याच्यामध्ये 1.5 ते 2 वर्षाचं किमोथेरपी लागते. ट्रीटमेंट थोडीशी लांबलचक आहे. त्यातले पहिले 3 ते 6 महिनेच आपल्याला इंजेक्शनचा उपचार करावा लागतो, पण त्याच्यानंतर ते पूर्णतः बरे होऊ शकतात. आणि आत्ता 90-91 वर्षाचेही इसम आहेत, की ज्यांना AML हा ब्लड कॅन्सर आहे, पण त्यांनाही ते त्यांच्या दैनंदिन आयुष्य हे करू शकतात. म्हणजे त्यांना तर इथे डोक्यामध्ये एक माससारखं त्यांची सर्जरी करणार होते, की तो ब्रेन ट्यूमर वगैरे असेल अशा ह्याने. पण ब्लड चेक केलं सर्जरीच्या अगोदर, त्यावेळी कळलं की पेशी वाढलेत. पेशी वाढल्यानंतर त्याची फर्दर टेस्टिंग जेव्हा केली त्यावेळी कळलं की हे ब्लड कॅन्सरचा प्रकार आणि हा ब्लड कॅन्सरचाच भाग तिथे जाऊन ती गाठ बनलेली आहे. तर जेव्हा त्यांना आपण सिस्टमिक ट्रीटमेंट दिलं इंजेक्शनच्याद्वारे, तेव्हा ती गाठ पण विरघळायला लागली. तर गोळी आणि इंजेक्शनचं कॉम्बिनेशन त्यांना चालू आहेत. ते स्वतः एक चर्चचे म्हणजे पण त्यांना जे प्रीचर असतो तर ते आहेत, की ते धर्मदायी माणूस आहेत, की जे सगळ्यांना धर्माबद्दल, ख्रिश्चन ह्याच्याबद्दल शिकवतात आणि त्यांच्या ह्याच्याबद्दल त्यांचं हे उपचाराने, फक्त गोळी आणि इंजेक्शनच्या उपचाराने जवळपास 2 महिने झाले तर ती गाठ विरघळत आहेत, ते एकदम ठणठणीत आहेत आणि नॉर्मल आयुष्य जगतायत. ते परत सगळ्यांना हेच सांगतायत, की देव आपल्यासोबत असेल तर सगळ्या गोष्टी ह्या वयात पण मी जर बरा होऊ शकतो तर कोणीही बरं होऊ शकतं. तर त्यांना कंट्रोल करतोय आपण. कॅन्सर क्युअर नाही करू शकत, कारण 91च्या वयामध्ये आपण त्यांना खूप इंटेन्सिटीनं किंवा खूप ताकदीची औषधं त्यांना झेपणार नाहीत. त्यामुळे एजप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट इंडिव्हिज्युअलाइज करायला लागते. सगळ्यांनाच पॅरासिटामॉल सूट होत नाही, सगळ्यांनाच ताप त्याने जात नाही. काही जणांना डोलोचं लागतं, काही जणांना क्रोसिन चालते, काही जणांना त्याच्यासोबत मेफ्टाल्पी किंवा ह्याचा ब्रँड बदलतो. तर तसंच सेम औषध किंवा सेम किमोथेरपी सगळ्याला आपण नाही काम करत. तर त्या पेशंटप्रमाणे त्यांचं वय, त्यांचे कोमॉर्बिडिटीज, की त्यांना शुगर आहे, BP आहे, त्यांना लिव्हरचा, किडनीचा ऑलरेडी काय आजार आहे का, त्यांचे अँजिओप्लास्टी किंवा स्टेंट काय आधी बसवलेत का. तर याप्रमाणे त्यांच्या सगळे अवयव काय सहन करू शकतील, शरीर काय सहन करू शकतील, त्याप्रमाणे आपण त्यांना उपचार डिवाइस करून देतो. आणि बहुतांश लोकांमध्ये कमीत कमी 60 ते 70 लोकांना तरी आपण कॅन्सर मुक्त करू शकतो. काही जणांचा आजारच खराब असतो किंवा काही जणांचं इन्फेक्शनमुळे, आपल्या इथं इन्फेक्शनचं प्रमाण इतकं जास्त असल्यामुळे TB होतो, की बहुतांश जणांमध्ये TBचं प्रमाण आहे किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, आपण ओव्हर द काउंटर सर्दी खोकला जरी झाला, व्हायरल इन्फेक्शन असलं तरी आपण अँटीबायोटिक घेतो, की त्याच्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स डेव्हलप होऊन जेव्हा यांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यावेळी त्यांना स्वतःची फायटिंग कपॅसिटी नाही आहे आणि आपण चांगले औषधं देऊन सुद्धा काही वेळा रेझिस्टंट बॅक्टेरिया डेव्हलप व्हायला चालू होतात, की ज्याच्याने आपल्याला त्यांना इन्फेक्शनमुळे, जसं आपण कोविडच्या वेळी म्युकर पाहिलं तसं ते कॅन्सरच्या पेशंट्समध्ये खूप कॉमन आहे, की फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. सिव्हिअर कोविड इन्फेक्शन्समुळे बरेच कॅन्सर पेशंट्स त्या वेव्हमध्ये गेलेत. तसंच कुठलाही साधं आपल्यासाठी होणारं सर्दी खोकला त्यांच्यासाठी होणारा वेगळा मोठा निमोनिया होऊ शकतो. त्यामुळे ती काळजी इन्फेक्शन पोचणार नाही ती मात्र नक्की घेणं गरजेचं आहे, की आपण इन्फेक्शन विरहित त्यांना आपण ठेवणं गरजेचं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.